नमस्कार. नुकतंच एक वेगळंच नाटक बघण्यात आलं, पॉपकॉर्न. ऐकलंही असेल तुम्ही कदाचित. मी ना कुठलाही नाटक सिनेमा बघताना शक्यतो स्टोरी आधी वाचत नाही. म्हणजे ब्लँक असलो ना की आपल्याला प्रत्येक गोष्ट नव्याने ऐकली बघितली की एक वेगळा इम्पॅक्ट येतो असं मला स्वतःबद्दल वाटतं. तसंच या नाटकाबद्दल होतं की माझ्या एका खास मैत्रिणींनी रेकमेंड केलं म्हणून मी शो होता त्याला रेग्युलर जाऊन बघितलं. आणि खरोखरच इतकं वेगळं नाटक ते बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि खरं तर विषय तसं पाहिलं तर माझ्या मेडिकल प्रोफेशनमध्ये बऱ्यापैकी जवळचा आणि जिथे मी मार्गदर्शन पण लोकांना करते त्या संदर्भातला. पॉपकॉर्न अर्थात पोर्नोग्राफी ॲडिक्शन. आणि म्हणूनच आज या नाटकाबद्दल थोडंसं, पण या विषयाबद्दल म्हणजे संगणकाच्या पडद्यामागचं अतिरंजित वास्तव याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हा विषय ना खरंच खूप संवेदनशील आहे. किंबहुना चार चौघात बोलायचंच नाही असा हा विषय आहे. आणि म्हणूनच जे काय उद्भवतं त्याबद्दल या नाटकाने अतिशय चांगल्या पद्धतीने थोडंसं लाईट ह्युमरचा टच देत पण एक चांगल्या कुटुंबात घडणारी ही कथा या नाटकाच्या माध्यमातून लेखक दिग्दर्शकांनी आपल्यापर्यंत पोचवली आहे. पॉपकॉर्न अर्थातच आपण सगळे पण मल्टिप्लेक्समध्ये जातो तेव्हा, किंवा अगदी वजन कमी करायचं असलं तरीसुद्धा पोट भरण्यासाठी मध्ये मध्ये चाळा म्हणून खातो. तर हा चाळा जो आहे हा शब्दच मुळामध्ये आत्ताच्या काळामध्ये पोर्नोग्राफीशी रिलेट करतो. ज्या वयामध्ये मुलांना लैंगिक भावना त्यांच्या ॲक्टिवेट व्हायला लागतात, तर अशा वेळेला मुलंच नाही कोणाच्याही, तर त्यावेळेला शांत बसता यावं म्हणून त्यांना पॉपकॉर्न हे खाणं पण अस्तित्वात आलं म्हणे. खरं खोटं माहिती नाही, मी पण ऐकलेलीच माहिती आहे ही. तर हे अतिशय कॅची असं नाव या नाटकाला दिलं गेलं आणि स्टोरी मात्र प्रत्यक्षामध्ये एका वेगळ्याच वळणावरती सुरू होते आणि शेवटसुद्धा तसाच होतो आणि खूप अंतर्मुख करायला लावणारं असं हे नाटक आहे. मुळामध्ये पोर्नोग्राफी हा विषय जो आहे तो प्रत्येकासाठी मी म्हणेन की उत्सुकतेचा आहे. कुठेतरी असं पण स्टॅटिस्टिक्स आहे की फक्त पुरुष बघतात का पोर्न मूव्हीज? नक्की नाही. स्त्रियासुद्धा किती, जवळजवळ 70% स्त्रिया त्यांनी पण कधी ना कधी पोर्न फिल्म बघितलेली असते. काही वर्षांपूर्वी त्याला ब्लू फिल्म असं संबोधलं जायचं, पण आत्ताचा कॉमन प्रचलित शब्द हा पोर्नोग्राफी आहे. तर ही पोर्नोग्राफी जे काही मिनिटाची अशी छोटीशी फिल्म असते ज्याच्यामध्ये लैंगिक क्रिया ज्या असतात त्यांचं चित्रीकरण बघायला मिळतं. आणि म्हणूनच ज्यांनी आपल्या लैंगिक भावना चाळवल्या जातात या समजुतीतनं एक प्रकारचं व्यसन निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तर काही काळापुरतं हे डोपामिन पोर्नोग्राफी बघताना अर्थातच डोपामिनमुळे आनंद वाटणं ही भावना सुरुवातीला स्वाभाविकच असते. आणि मग त्यातनंच जेव्हा परत परत ती गोष्ट करायची इच्छा होते, परत परत तो अनुभव घ्यायची इच्छा होते, तेव्हा ती व्यसनाकडे जाण्याची पहिली वाट. आणि मग परत परत हे बघावं, परत परत आपल्याला असा शारीरिक आनंद मिळावा ही जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा ते व्यसनाकडे कधी जाईल हे आपल्याला सुद्धा कळत नाही. एकूणच पोर्नोग्राफी ॲडिक्शन विशेषतः तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा अत्यंत चिंतेचा असा विषय असतो. आणि याचं कारण असं की उघडपणे ना ती व्यक्ती चर्चा करणार, ना त्याचे पालक किंवा त्याच्याबरोबरची माणसं असणार त्यावरती काही चर्चा होणार. आणि म्हणूनच चोरून लपून अशा करायच्या ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये थ्रिल असं म्हणून त्याची सुरुवात होत असते. किशोरवयीन मुलं किंवा तरुण मुलं यांच्यामध्ये पोर्नोग्राफी बघण्याची सुरुवात ही बहुतेक वेळेला त्यांच्या पियर्समधून येते. म्हणजे कोणीतरी मित्र किंवा त्यांचा जो ग्रुप असेल त्यांच्यामध्ये या गोष्टी छुपेपणाने आणि थ्रिल म्हणून चर्चा होतात आणि मग कुठून तरी ती लिंक मिळते. आजच्या जमान्यामध्ये अगदी भारतात सुद्धा पोर्नोग्राफी बघणं हा कायदेशीर गुन्हा मानला जात नाही आणि त्याच्यामुळे या लिंक्स किंवा हे व्हिडिओज हे इझिली अवेलेबल असतात कोणालासुद्धा. आणि मग असं एकदा ते बघितलं की मग अर्थातच
डोपामिन सिक्रेट झालं, आपल्या भावना उत्तेजित झाल्या, आनंद वाटला, परम आनंद वाटला. हे सगळं घडतं, पण हे सगळं खूप क्षणिक असतं. आणि मग परत-परत ते डोपामिन सिक्रेट व्हावं, मग अजून मला आनंद मिळावा, या भावनेपोटी त्याच्यामध्ये तो मुलगा किंवा तरुण मुलगा हा पुढे, पुढे, पुढे जातो आणि मग ते दिनक्रमाचा अपरिहार्य भाग बनतं. तेव्हा सुरुवातीला थ्रिल म्हणून अनुभवलेली ही गोष्ट परत-परत अनुभवावी, परत-परत फिल्म बघावी, ही इच्छा होणं तर स्वाभाविकच आहे, कारण खेळण्यासारखं असतं ते. आणि मग जेव्हा ते रुटीन होतं, तेव्हा मग त्याच्या वाचून चैनच पडत नाही. मग अशा वेळेला मुलं काय करतात, किशोरवयीन मुलं एकटी आपल्या रूममध्ये जातात. मोबाईल तर काय हातातच असतो. आणि मग आई-वडिलांना पत्ताही लागत नाही, इतक्या वेळा आणि इतक्या प्रकारच्या अनुभवातनं तो जायला सुरुवात होते. तरुण मुलांच्याही बाबतीमध्ये हेच होतं. आज मुलं शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब असतात. मग अशा वेळेला त्यांच्या आनंदाच्या कल्पना, त्यांचं ताणतणाव घालवण्याचं साधन म्हणून सुद्धा त्या माध्यमाकडे बघितलं जातं आणि मग ते एक लत किंवा व्यसन या स्वरूपामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये शिरतं. अर्थातच व्यसन हे कुठलंही वाईटच असतं आणि त्याचे परिणामसुद्धा वाईटच असतात. जरी सिगारेट बघा, दारू बघा, पिताना चांगलं जरी वाटलं, तरी नंतर त्याचे जे बाकी शरीरावर परिणाम होतात, हे निश्चितपणे त्रासदायक असतात. त्या माणसाच्या स्वतःसाठी पण आणि त्याच्या बाकीच्या नातेसंबंध किंवा इतर वैयक्तिक आयुष्यावरती. पोर्नोग्राफीचे सुद्धा हे ॲडिक्शन या स्वरूपामध्ये जर गेलं, तर त्याचे अनेक दुष्परिणाम असतात. यातनं जे गुन्हे घडलेले आहेत, त्याविषयी तर आपण ऐकलेलंच आहे, की त्याच्यातनं काही सामूहिक बलात्कार घडले किंवा या प्रकारच्या क्रिमिनल गोष्टी घडणे. एकदा पोर्नोग्राफीची सवय लागली, की एक प्रकारच्या विकृत किंवा भडक प्रकारे जे चित्रीकरण असतं, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीकडे बघायचा सुद्धा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या वैयक्तिक संबंधांवरती होणार, म्हणजे दुष्परिणाम होणार, हे तर नक्कीच असतं. एकदा आपलं जर मन आहे ते बोथट झालं या प्रकारच्या गोष्टी बघून-बघून, तर त्याच्यातनं जे खरं समाधान आहे किंवा खरं लैंगिक संबंधामुळे मिळणारं सुख आहे, याची थ्रेशोल्डच बदलून जाते आणि त्यामुळे ते आनंददायी वाटू शकत नाही. हा सगळ्यात मोठा गंभीर धोका या प्रकारच्या ॲडिक्शनमुळे उद्भवतो. जो वैयक्तिक आयुष्यासाठी आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पण खूप त्रासदायक असू शकतो. आणि हे व्यसन फक्त तरुण किंवा किशोरवयीन मुलांमध्ये असतं असं पण नाही आहे. अनेक प्रौढ लोकंसुद्धा या व्यसनाचे खूप बळी पडलेले असतात. अर्थातच लैंगिक क्रिया, लैंगिक सुख हे नुसतं लैंगिक क्रियेवर अवलंबून नसतं, तर तिथे मनं जुळणं, त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्यामुळेच लैंगिक संबंधाचं असं भडक चित्रीकरण बघून किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं जातं, त्याच्यामधनं बघणाऱ्याच्या मनामध्ये काही वेगळ्या कल्पना निर्माण होतात आणि खरं प्रत्यक्ष आयुष्य मात्र तसं नसतं. आणि म्हणूनच ती डिस्पॅरिटी सुरू झाली, की त्यातनं निर्माण होतो तो प्रचंड तणाव स्वतःवरती, आपल्या जोडीदाराबद्दल आणि त्यांच्या एकूणच नातेसंबंधावरती. आणि मग ना आनंद राहतो, ना पोर्नोग्राफी बघण्यात सुद्धा काही मजा वाटते. हे सगळं टाळू शकतो का आपण? निश्चितपणे टाळू शकतो. मुख्य म्हणजे काय आहे, की हे विषय ज्यावेळेला उघडपणे चर्चेला येत नाहीत किंवा एक निकोप आणि वैज्ञानिक चर्चा लैंगिक संबंध या विषयावरती आपल्या समाजामध्ये घडत नाही, तोपर्यंत चोरून मारून त्या मार्गाचा अवलंब करणं हे अगदीच आजच्या काळामध्ये नेट युगामध्ये पॉसिबल आहे आणि घडतंय, खूप मोठ्या प्रमाणावरती घडतंय. परिणाम काय होईल? आपल्या पुढच्या पिढ्या तर त्यातनं एक आनंदी, समाधानी आयुष्य हे तर उपभोगू शकणारच नाही आहेत. पण मुख्य म्हणजे त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटवर, त्यांचं करिअर असेल, त्यांचं शिक्षण असेल, प्रत्येक गोष्टीवरती याचा दुष्परिणाम होणार आहे आणि म्हणून
पालकांनी मूल वाढवतानाच या गोष्टीबद्दल जागरूक असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग जागरूकता म्हणजे नेमकं काय आहे? तर पहिली गोष्ट मुलाशी एक मोकळा संवाद पालकांना साधता आला पाहिजे. या संवादामध्ये जे त्याचं वय असेल, उदाहरणार्थ वयात येण्याचं जेव्हा वय आहे, त्याचे शारीरिक बदल जे घडतात आहेत, ज्याच्याबद्दल त्याच्या मनात खूप कन्फ्युजन आहे, त्याची त्याला पूर्वकल्पना देणं आणि ते का घडतंय आणि त्याच्यातनं पुढे काय होणार आहे? तू पुढे मोठा झाल्यावर, तू जेव्हा आमच्या एवढा होशील, तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी घडणार आहेत? उदाहरणार्थ लैंगिक क्रिया. तर त्याचं जे काही योग्य वय आहे, त्या वयामध्ये जशा या गोष्टी घडतील, तेव्हाच त्यातनं आनंद आणि बाकी नैसर्गिक क्रिया यांना जे महत्त्व आहे, त्या प्रकारे त्या क्रिया घडणार आहेत. तर ही कल्पना अर्थातच मुलांना पालकांनी देणं हे आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. बाहेरच्या जगाचा स्रोत आणि त्यांचे संपर्क टाळणं हे पूर्ण कदाचित आपल्या हातात नसेल. पण आपल्याशी जर या विषयावरचा मोकळा संवाद मुलाचा आधीच झालेला असेल, तर जेव्हा ही माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते, त्यावेळेला त्याला त्याचा एक बेस तयार झालेला असतो, जो स्ट्राँग असतो कारण त्याच्या पालकांवर त्याचा विश्वास असतो. आणि म्हणूनच मग येणारे अनुभव हे त्याच्याशी रिलेट करत आणि स्वतःची काळजी घेत पुढे जाणं, हे सुद्धा त्याला सहज शक्य होऊ शकतं. तेव्हा पोर्नोग्राफी, अजूनही इतर प्रकारची व्यसनं, ही गोष्ट घडून गेल्यावर त्याचे उपचार किंवा उपाय करणं, यापेक्षा ते घडू नयेत यासाठी काय करता येईल, हे बघणं, याबद्दलचा विचार होणं, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याचाच एक भाग म्हणजे आज होणारी ही उघड चर्चा. चर्चा करा, सुसंवाद करा. मग वय तुमचं कुठलंही असो, एखाद्या वेळेला गंमत म्हणून पोर्नोग्राफी बघणं आणि मग त्याची चटक लागणं, या 2 मध्ये अनेक पायऱ्या असतात. तर पहिल्या पायरीवरतीच आपण हा धोका ओळखला पाहिजे आणि त्याबद्दलची आपली मतं किंवा त्याबद्दलचं आपलं अट्रॅक्शन आहे, त्याला वेळीच आपण रोखलं पाहिजे. लक्षात ठेवा, पोर्नोग्राफी, त्यातनं मिळणारं लैंगिकतेबद्दलचं चित्रीकरण हे वास्तव नसतं. ते एंटरटेनमेंटसाठी किंवा जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग आपल्याकडे यावा यासाठी तयार केलेलं, मजा करण्यासाठीचं म्हणून निर्माण झालेलं साधन आहे. आणि म्हणून त्याचा वापर मजा आपल्याला रोज का करायला हवी असते? नसते. त्याचप्रमाणे पोर्नोग्राफीला सुद्धा या प्रकाराने जर तुम्ही हँडल केलंत आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं टाळलंत, तर निश्चितपणे आपण आपलं भवितव्य सुरक्षित करतोय. तुम्ही सगळे सुद्धा सुरक्षित राहा. पॉपकॉर्न हे नाटक अवश्य बघा, जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे. आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा जर काही वैयक्तिक अनुभव असेल या विषयातला, तर तो जरूर आमच्याशी शेअर करा. कारण H2O हा चॅनलच त्यासाठी आहे, जो तुमच्या मनामध्ये साठलेल्या तुमच्या सफोकेशनच्या बाबतीतल्या गोष्टींना एक प्लॅटफॉर्म देतो, त्याच्यावर चर्चा घडवून आणतो आणि शक्य असेल तिथे मदत पण करतो. डोंट सफोकेट, स्पीक अप. भेटूया लवकरच H2Oच्या पुढच्या भागात एका अशाच एखाद्या संवेदनशील आणि गरजेच्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. टेक केअर.